सर, मला तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की मीरा बोरवणकर ह्या प्रसिद्धीसाठी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी हे पुस्तक आणतायत किंवा या पुस्तकाची चर्चा होते किंवा त्यांनी दिल्लीत तशी पत्रकार परिषद घेतली आहे असं कोणी म्हणत असेल तर तुमचा विश्वास बसतोय का? माझा विश्वास अजिबात बसत नाही. हे जे पॉइंट वाईज प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मी देतो की मीरा बोरवणकर या माझ्या वरिष्ठ अधिकारी म्हणून राहिलेल्या आहेत. क्राईम ब्रँच मध्ये मुंबईच्या असताना मी काम केलेलं आहे आणि त्यांचा मूळ स्वभाव असा नाहीच आहे की प्रसिद्धीसाठी त्या काहीतरी करतील. आता राहिला भाग वैफल्यग्रस्ततेचा की त्यांना राज्याचं पहिलं पोलीस महासंचालक महिला पद मिळू शकलं असतं, ते त्यांना डावललं गेलं तर ती कदाचित वैफल्यग्रस्त असू शकते. मानवी स्वभावाच्या दृष्टिकोनातून आपण तो नाकारू शकत नाही. त्याशिवाय या पुस्तकाच्या लिखाणाकडे 2 अँगलनी बघणं अतिशय आवश्यक आहे. पहिला अँगल असा आहे की मीरा बोरवणकर मॅडमनी जे लिहिलेलं आहे ते एक नॅरेशन आहे. प्रत्येक माणूस जो आत्मचरित्र लिहितो त्याला वाटतं की जेव्हा लोक माझं आत्मचरित्र मी मेल्यानंतर वाचतील तेव्हा माझ्याबद्दल काय विचार करतील. ही चरित्राची मला वाटते एक गाभा संस्कृती आहे की आत्मचरित्र याच एका विचारातून संस्कारातून निर्माण होतं. आणि त्यांना जेव्हा वाटलं की लोकांना हे कळू द्या की असा असा प्रकार झाला होता, संजय म्हणाला तसा की रॉबरी झाली, डेकॉयटी झाली नाही पण डेकॉयटीचा प्रयत्न झाला आणि विजयजी म्हणाले की मुद्देमाल चोरीला गेला, तो मिळाला, सगळं झालं, आता कशाला चौकशी पाहिजे. हा एक भाग असा त्यांनी ज्या पद्धतीने ते लिहिलं मला तर वाटते फार चांगलं मार्गदर्शन घेऊन आणि अतिशय छान विवेक राखून त्यांनी हे लिहिलं की जनमानसाला हे फक्त कळावं. माझ्या दृष्टीनं मीरा बोरवणकरांनी लिहिलेला तो चॅप्टर म्हणजे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या विविध घटनांपैकी एका घटनेचं नॅरेशन आहे. त्याला आपण नॅरेशनच्या पलीकडे अँगल देऊ शकत नाही. आता दुसरा डायमेन्शन एक त्याचा महत्वाचा असा आहे की जेव्हा ही माहिती लोकांमध्ये बाहेर पडते तेव्हा काही घटना सुबक रीतीनं समोर येतात की सत्यपाल सिंह तिथं कमिशनर होते, त्यांच्या कारकिर्दीत त्या अलॉटमेंट झालं होतं. जर ते कमिशनर म्हणून पोलिसांची बाजू घेणारे असते तर तेही हा निर्णय हा ठराव रोखू शकले असते. त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. पुढे सत्यपाल सिंग हे मुंबईचे कमिशनर झाले, त्यानंतर ते कुठल्या पक्षात गेले आणि पक्षात जाताना पृथ्वीराज चव्हाण जेव्हा सीएम होते तेव्हा 10 वाजता दिलेला राजीनामा 4 वाजता मंजूर झाला होता. माझ्या आयुष्यात मला कल्पना करवत नाही की कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याचा राजीनामा हा अशा प्रकारे 7-8 तासामध्ये मंजूर होऊ शकतो. तर हे सगळं शासकीय सोडा कॉर्पोरेट मध्ये पण सुद्धा किमान 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 काही नोटीस पिरियड असतो. हा, दुसऱ्या घटनेवरती मी येतो की अजित दादा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा कबूल करतात की हो मी त्यांना बोलवलं होतं. जर तुम्हाला माहित होतं की आर आबा पाटलांनी गृहमंत्र्यांनी तो निर्णय फिरवून ती जागा पोलिसांसाठीच ठेवलेली आहे, जागा आहे तिथंच आहे, तर मग बोरवणकर मॅडमला ऑफिसमध्ये बोलवायची सुद्धा गरज काय होती. त्या मीटिंग दरम्यान तुमचा उद्देश काय होता, पालकमंत्री म्हणून कर्तव्य पार पाडणं होता की इतर काय होता, हे तुम्ही साहित्य बलवाचा बाकीचं सगळं 2G ने सगळं बघितलं तर होतं. तर हा जो दुसरा डायमेन्शन आहे जो तुम्हाला या घटनाक्रमानंतर सरते शेवटी एका अनुमानाकडे घेऊन जातो की हा महाकाय कट कारस्थानाचा क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा भाग आहे. आणि आता इथे प्रश्न उरतो की भले क्राईम घडला नसेल पण क्राईमचा प्रयत्न झाला, डेकॉयटी अनसक्सेसफुल झाली पण डेकॉयटी झाली, 511 आयपीसी लावून तुम्हाला गुन्हा नोंद करता येऊ शकतो. कोणी पोलीसवाले करो न करो, मी पण एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे, एनीबडी कॅन सेट द लॉ इन मोशन. परंतु जनतेच्या मनामध्ये हा गुन्हा घडलेला आहे हे जे प्रतिबिंब आज उमटलेलं आहे मला वाटतं खऱ्या अर्थाने ती फलश्रुती म्हणायला पाहिजे मीरा बोरवणकर मॅडमच्या लिखाणाची. अनेक प्रकरणं असतील की जिथे पोलिसांचं काहीही चालत नाही, शेवटी पॉलिटिकल मास्टर्स जसं सांगतील तसं पोलिसांना वागावं लागतं. तुझी प्रश्न विचारण्याची पद्धत अशी आहे ना अशी की तुला कदाचित त्याच्यातून हे सुचवायचं आणि माझ्याकडून हे वदवून घ्यायचं आहे की आता सुद्धा हे पुस्तक लिहिण्यामागे त्यांच्या पाठी कोणाचा तरी आधार आहे का. आपण एक फार मोठा प्लेयर याच्यातला
या श्रीखंडाच्या वाटीतला अधोरेखित दूर करत ठेवलाय. नाहीये, तो दूर ठेवलाय, कारण तो मोठा प्लेअर आहे. केंद्रीय गृहमंत्री साहेब त्यांच्याकडे गेल्यानंतर अजित पवारांचं सगळं व्यवस्थित होतं. अजित पवारांच्या ऑर्डर्स येतात, सगळं होतं. एका लार्जर पर्स्पेक्टिव्हनी, ग्रँड डिझाईननी जर आपण हे प्रकरण बघितलं तर एका मोठ्या कॉन्स्पिरसी मधली एक छोटी कॉन्स्पिरसी अशा दृष्टीनं आपण याच्याकडे बघू शकतो की मोठा दरोडेखोर जेव्हा त्याच्या टोळीसोबत दरोडा टाकत असे आणि आता टोळ्या वेगवेगळ्या झाल्या, तो दरोडेखोर जरा म्हातारा झालाय आणि त्यानंतर बाकीचे दरोडेखोर जे तरुण होते त्यांनी आपल्या टोळ्या मोठ्या केल्या. आता चिंता अशी पडली की या दुसऱ्या दरोडेखोराची टोळी जर माझ्यापेक्षा मोठी झाली तर कदाचित प्रॉब्लेम भविष्यामध्ये होऊ शकतो. म्हणून त्यावेळी आम्ही जे काही संगनमतानी केलं होतं त्याच्यातला याचा भाग काय होता, हा अमुक होता, मग तो आपण आणून आता याला सध्या जरा खेचावं दोरी धरून, तो एक प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. जनता महाराष्ट्रातली आज हे उघड्या डोळ्यांनी जे नाटक बघत आहे ना, हे खरंच क्लेशकारक आहे. आज तू बोलतो, संजयजी बोलतात, विजयजी सांगतात, हे खरं क्लेशकारक आहे. खरंच हे जनकल्याणकारी रयतेचं, छत्रपतीचं नाव घेण्याची कुवत असणाऱ्या लोकांचं राज्य आहे का? अजिबात झालेलं नाहीये. इथे एवढी बदबदपुरीने असं हे माजेल असं वाटलं नाही. राहता राहता तुझा जो शेवटचा प्रश्न आहे की IPS आणि IAS अधिकाऱ्यांनी जर ठरवलं की हे करायचं नाही, हा समाज वाचवायचा, तुला सांगतो संविधानामध्ये या 2 सर्व्हिसेससाठी स्पेशल 312, 311, 300 तरतुदी आहेत. संविधानामध्ये अशा तरतुदी कुठल्याही इतर नोकरशहांसाठी केलेल्या नाही, जो या 2 सर्व्हिसेससाठी केलेल्या आहे. ब्रिटिश काळी तसं ते उतरलेलं आहे. इंटरेस्ट एवढाच होता घटनाकारांचा की या समाजाला जर एखाद्या वेळी चांगले शासक निवडणुकीतून नाही मिळाले तर प्रशासक हा समाज वाचवू शकतो. आणि खरं तर आज मीरा बोरवणकरांच्या उदाहरणावरून मी अख्ख्या भारताला, अख्ख्या राज्यातल्या IAS IPS अधिकाऱ्यांना आव्हान करेल की तुम्ही आता पुढे ही धुरा सांभाळा. हे रयतेचं राज्य आहे, जनतेचं राज्य आहे. जनता भिमुख कारभार झाला पाहिजे. बिल्डर भिमुख किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या फायद्याभिमुख हे राज्य चालू नये. म्हणजे मीडियाचं अजिबात याच्या म्हणजे कमी हे नाही आहे, योगदान अतिशय जास्त आहे. किंबहुना मीडियाचं योगदान एवढं प्रोत्साहनपर आहे की जर मीडिया पाठीशी नसेल तर असे अधिकारी सुद्धा आपल्या जीवावर हिंमत करून पुढे येऊ शकत नाही. आज त्या अधिकाऱ्यांना एवढं तरी शाश्वती मिळाली की मीडिया हा खरोखर पायोनियर याच्यातला होता. खरं ओपनिंग बॅट्समन म्हणून मीडियाला क्रेडिट गेलं पाहिजे. आणि या अधिकाऱ्यांनी जे केलं ते निस्पृहतेने केलं, तर ही रयत आपण वाचू शकतो, हे राज्य जनतेचं होऊ शकतं. कित्येक उदाहरणं आहेत अशीच की त्याच्यामध्ये एकच नाही. मुंबईचा विशेष पोलीस आयुक्त कोणाला केलं गेलं, आता कोणाला डावलून कोणाला आणायचं, ही शासक मंडळी त्यांना प्राप्त अधिकाराचा पुरेपूर गुन्हेगारी मार्गाने सर्रास दुरुपयोग करत आहे. यात अजिबात शंका राहिलेली नाही. जनतेला हे सगळं माहित आहे. शेवटी मी म्हणजे हात उचलला होता तर एकच मुद्दा सांगायला की संजय जसा म्हणाला, एव्हरीवन विल बी ऍग्री की इथली लोकशाही ही अपहरण झालेलं आहे लोकशाहीचं. पण या अपहरणातला खरा मेन प्लेअर जो आहे ना, तो कॉर्पोरेट आपल्याला नजरेआडकडून चालणार नाही. आपल्याला राजकारणी दिसतात, ब्युरोक्रॅट दिसतात, पण खऱ्या अर्थाने डेमोक्रेसी हायजॅक केलेली आहे कॉर्पोरेटाक्रसीने. कारण याचा अल्टिमेट बेनिफिशियरी, दरोड्याचा, चोऱ्याचा अल्टिमेट बेनिफिशियरी जो बलवा, आपल्याला त्याला त्याचा बोलबाला लपवता येणार नाही, पण हा एवढा हिडन प्लेअर आहे आणि ज्या पद्धतीने तो हे करून घेतोय, हा खरा चिंतेचा आणि ही खरी शोकांतिका या लोकशाहीची आहे. मी तुम्हा तिन्ही वक्त्यांचे आभार मानतोय आणि इथेच थांबतोय. पाहत राहा लोकमत डिजिटल न्यूजचं महायुद्ध.